आत्मिक काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला जगात असायला हवे आणि जग काय आहे ते स्वीकारण्यास सक्षम होण्यासाठी तुम्हाला आत्मिक असणे आवश्यक आहे. काय आम्ही आत्मिकतेमध्ये सक्षम झालो आहोत? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण मागील कार्यक्रमात पाहिले होते की येरुशलेम येथे पौलाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. पवित्र आत्म्याद्वारे त्याबाबत सांगण्यातही आले होते. वारंवार लोकांच्या द्वारे सुचविले गेले की पौलाने तेथे न जाणे चांगले, परंतु पौलाने लोकांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी पौल येरुशलेम येथे येतो. तेथे तो व्रतस्थ होतो, परंतु लवकरच त्याला तेथे अटक करण्यात येते. या गोष्टी कशा घडल्या हे आपण आजच्या अध्ययनात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आजचं अध्ययन आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 21व्या अध्यायाच्या 8व्या वचनापासून पुढे करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा प्रेषितांची कृत्ये 21वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे पॉल मिलेताहून सोरापर्यंत येतो आणि आता 7व्या वचनापासून पुढे त्याचे कैसरियास येणे आम्ही पाहणार आहोत. 8वं वचन आम्हाला सांगतं, मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरियास आलो आणि सुवार्तिक फिलिप ह्यांच्या घरी जाऊन उतरलो. हा सातांपैकी एक होता. आता पॉल हा खालच्या दिशेने म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात आहे. श्रोत्यानो, तो प्रवास करण्याकरिता अनेक वाहने आहेत, परंतु पौलाच्या काळात त्या ठिकाणी कुठल्याही वाहनाची व्यवस्था नव्हती. कदाचित त्याला हा प्रवास पायीच करावा लागला असेल, परंतु तरीसुद्धा त्याने फार चांगली सेवा केली. वाटेत भेटणाऱ्या लोकांना त्याने शुभवर्तमान सांगितले आणि आम्हाला दिसतं की आता तो सुवार्तिक फिलिप ह्याच्या घरी उतरलेला आहे, जो सातांपैकी एक होता. फिलिप हा विश्वासू होता आणि येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान लोकांना सांगणारा होता. त्या काळात सुद्धा परमेश्वराने स्वतःच्या नावाकरिता, वचनाच्या सेवेकरिता अनेकांना ठेवलेले होते. 9वं वचन सांगतं की त्याला 4 अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. फिलिप हा सुद्धा एक सुवार्तिक होता. ह्याचा अर्थ सुवार्ता सांगणारा. हे वचन आम्हाला दाखविते की महिलांचा सुद्धा मंडळीच्या आणि मंदिराच्या वाढीसाठी महत्वाचा भाग आहे. ह्या त्याच्या मुलींना ईश्वरी संदेश देण्याचे दान मिळाले होते. नवीन करार अद्यापपर्यंत लिहिण्यात आला नव्हता, हे लक्षात घ्या. त्यामुळे ईश्वरी संदेशाच्या दानाची अत्यंत आवश्यकता होती आणि ह्या मुली ज्या अविवाहित होत्या त्या ते कार्य करीत होत्या. महिलांना परमेश्वराने निवडलेले आहे. पुष्कळदा महिलांना असं वाटतं की आम्ही देवाकरिता काहीच करू शकत नाही. ते कार्य फक्त देवाच्या सेवकांचे आहे. परंतु श्रोत्यानो, परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना, मग स्त्री असो, पुरुष असो, तरुण असोत, लहान असोत, आपल्या कार्याकरिता उपयोगात आणतो. पुढे 10 आणि 11 वचने पहा काय सांगतात. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणी एक संदेष्टा यहुद्याहून खाली आला. त्याने आम्हाकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला येरुशलेमेत यहुदी लोक ह्याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील. पवित्र आत्मा पौलाला स्पष्टपणे सांगत आहे की तो येरुशलेमेत गेल्यावर काय होणार आहे. जणू काही पवित्र आत्मा पौलाला म्हणत होता की पौल, ह्या गोष्टींचा तुला सामना करावा लागेल. काय तू त्याकरिता तयार आहेस? देवाची अशी इच्छा होती की येरुशलेमेत गेल्यानंतर पौलाला असे अचानक वाटू नये की मी जाळ्यात सापडलो आहे. तर त्याने सर्व गोष्टीसाठी तयार असावे आणि त्या सहन करण्याकरिता सिद्ध असावे. पौलाला माहीत आहे श्रोत्यानो की दुःखे आणि संकटे त्याची येरुशलेममध्ये वाट पाहत आहेत.
तरी सुद्धा यरूशलेमेत जाण्याची त्याची इच्छा आहे. तसे पाहिले तर हा अगम नावाचा संदेष्टा पौलाला काही नवीन सांगत नव्हता. मागच्या प्रकरणात किंवा 20व्या अध्यायात आपण पाहिले की ज्यावेळेस तो आशिया मायनरमध्ये होता त्याच वेळेस त्याला माहीत होते की संकटे आणि दुःखे त्याची वाट पाहत आहेत. 12 आणि 13 वचने पुढे आम्हाला सांगतात, हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही तुम्ही यरूशलेमेत जाऊ नका अशी त्याला गळ घातली. तेव्हा पौलाने उत्तर दिले, तुम्ही रडून माझे मन खचविता हे काय? मी नुसता बंधनात पडण्यासच नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेमेत मरावयास देखील तयार आहे. श्रोत्यानो, लक्षात ठेवा की डॉक्टर लूक हे पुस्तक लिहित आहेत. त्यांना आणि त्यांच्याबरोबर जे आहेत त्यांना पौलाला यरूशलेमेत पाहण्याची इच्छा नव्हती. पवित्र आत्मा पौलाला सांगत होता की त्याला यरूशलेमेत गेलेच पाहिजे. परंतु पौलाची यरूशलेमेत जाण्याची पूर्ण तयारी होती. इतकेच केवळ नव्हे तर तो येशू ख्रिस्तासाठी स्वतःचा प्राण देण्यास सुद्धा तयार होता. त्यामुळे तो विश्वासणाऱ्यांना सांगतो की तुम्ही रडून माझे मन खचवू नका. ह्या ठिकाणी विश्वासू मंडळी आणि पौल ह्यांचे संबंध कशा प्रकारचे होते हे आम्हाला पाहायला मिळते. आणि ती विश्वासू मंडळी खरोखर पौलावर अगदी मनापासून प्रेम करणारी होती. 14वं वचन, तो ऐकत नाही हे पाहून प्रभूच्या इच्छेप्रमाणे हो असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो. आता मला असं वाटतं की देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व झाले. त्याचीच इच्छा पूर्ण झाली. 15 ते 17 वचने आम्हाला सांगतात, त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरूशलेमेस वर गेलो. आमच्याबरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्या येथील कुप्र येथील नॉसोन ह्या जुन्या शिष्याला आणले. त्याच्या येथे आम्ही राहणार होतो. यरूशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगस स्वागत केले. श्रोत्यानो, लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा प्रेषित पौल यरूशलेमेत आला त्यावेळेस तेथील मंडळीने त्याचे स्वागत केले, आनंदाने त्याचा स्वीकार केला. 18वं वचन, मग दुसऱ्या दिवशी पौल आम्हासह याकोबाच्या इथे गेला आणि सर्व वडीलही तेथे आले. यरूशलेमेतील मंडळीचा तो स्वागत समारंभ खरोखरच गौरवास्पद होता. पौल देखील सर्व प्रसंगामध्ये सर्व गोष्टींमध्ये मुरलेला होता, अनुभवी होता. श्रोत्यानो, तो प्रभू येशूच्या सेवेत होता आणि प्रभू येशूच्या खुणा तो आपल्या शरीरात वागवित होता. 19 ते 21 वचने, तेव्हा त्याने त्यास भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्य देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचे गौरव केले व पौलाला म्हटले, भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहुद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात. ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. तुम्हाविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की तुम्ही परराष्ट्रीयात राहणाऱ्या सर्व यहुद्यास मोशेचा त्याग करावयास शिकवित असता आणि आपल्या मुलांची सुनता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगत असता. यहुद्यांनी पौल जे काही करीत होता त्याला थोडे घुमन फिरून सांगितले. त्यांनी म्हटले की तो ह्या गोष्टी शिकवित आहे की त्यांनी सुनता करावी, त्यांनी मोशेचा त्याग करावा. खरे पाहिले असता पौल असे काहीच शिकवित नव्हता. आता आपण पवित्र शास्त्रातील मनोवेधक परिच्छेदाकडे आलो आहोत आणि त्याविषयी पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण देणारे लोक विविध स्पष्टीकरणे देतात. श्रोत्यानो, पौल ज्यावेळेस यरूशलेम येथे गेला तेव्हा तो देवाच्या इच्छेप्रमाणे किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध गेला होता का आणि यहुद्यांच्या नियमाप्रमाणे त्याने सर्व काही केले होते का, हा प्रश्न आहे. यरूशलेममधील हजारो विश्वासणारे म्हणजे जे यहुदी होते, जे येशू ख्रिस्तामध्ये परिवर्तित झाले होते आणि या यहुद्यांना येशू ख्रिस्तात पूर्णता मिळाली होती. परंतु तरी सुद्धा त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राला सोडले नव्हते. असे असले तरी त्यांनी कधीही विदेशी लोकांना मोशेचे नियमशास्त्र पाळण्याचा आग्रह केला नाही. त्याचप्रमाणे विदेशांनी सुद्धा यहुद्यांनी मोशेच्या नियमांचे पालन करण्याचे सोडून द्यावे असे कधीच सांगितले नाही, कारण त्यांची खात्री होती की सार्वकालिक जीवनासाठी प्रभू येशूवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणासाठी आपल्याला माहीत आहे की पेत्राने देखील मोशेच्या नियमशास्त्राच्या विरोधात तोपर्यंत काहीही खाल्ले नाही जोपर्यंत तो अंत्युकियामध्ये पौलाला भेटला नाही. त्याचप्रमाणे यहुदी विश्वासणाऱ्यांनी मूर्तीला दिलेल्या अर्पणातून सुद्धा काही खाऊ नये अशी बंदी होती. विदेशी लोकांच्या सद्सद विवेक बुद्धीला ह्यामुळे काहीच ठेच लागली नाही. तरीही त्याचे असे म्हणणे होते,
तशा प्रकारचे अर्पण जर तुम्ही खाल्ले आणि त्या ठिकाणी एखाद्या अल्पविश्वासूच्या विश्वासाला ठोकर लागेल, तर ते मात्र तुमच्याकरिता चुकीचे आहे. करिंथकरास पहिले पत्र 8 अध्याय आणि 8 वचन सांगतं, देवापुढे आपली योग्यता अन्नाने ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. तसेच करिंथकरास पहिले पत्र 7 अध्याय 17 ते 20 वचने सांगतात, तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे, तसे त्याने चालावे. आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळास नियम लावून देतो. सुनता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुनता न झालेला असे होऊ नये. कोणा सुनता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुनता करून घेऊ नये. सुनता होणे काही नाही व सुनता न होणेही काही नाही, तर देवाच्या आज्ञा पाळणे हे सर्व काही आहे. ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्या स्थितीत राहावे. हे तत्व धरून पॉल ख्रिस्ताकरिता लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करीत होता. असे असले तरी मी सर्वांपासून स्वतंत्र आहे असे तो सांगतो. तो म्हणतो करिंथकरास पहिले पत्र 9 अध्याय 19 ते 23 वचनांमध्ये, कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक मिळविण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखाच झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळविण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखाच झालो. जे नियमशास्त्र विरहित आहेत त्यांना मिळविण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्र विरहित असा झालो. तरी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करीतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. श्रोत्यानो, पौलाने यरुशलेमेत जे काही केले त्याकरिता मला असे वाटत नाही की आपण पौलाची आलोचना करावी. कृपेमुळे पौल यहुद्यांबरोबर यहुदी लोकांसारखा वागला, जेणेकरून त्यांना ख्रिस्ताकरिता जिंकावे. आता आपण 21 अध्याय 22 ते 26 वचने वाचूया. तर आता काय करावे? तुम्ही आलाहा हे ते खचित ऐकतील, म्हणून आम्ही तुम्हाला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात 4 जण आहेत. त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडन करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा. म्हणजे तुम्हाविषयी जे कळविण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थेने वागता हे सर्वांस कळून येईल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीयांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठविले आहे की त्यांनी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व व्यभिचार ह्यापासून अलिप्त राहावे. तेव्हा पॉल त्या माणसांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करावयाचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करीत आहो असे त्याने दाखवले. आता श्रोत्यानो, पौलाने काय करावे? तो यरुशलेमेत आलेला आहे आणि तेथील मंडळीने त्याचे एखाद्या राजासारखे स्वागत केले आहे. त्याने विदेशी मंडळीकडून आणलेल्या भेटी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी विदेशी मंडळीबद्दल पौलाकडून ऐकले आणि परमेश्वराने विदेशांकरिता देखील तारणाचा मार्ग उघडा केला ह्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आता ते पौलाला असे सांगतात की यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी येशूचा मसीहा आणि तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे. त्यापैकी कोणाचीही इच्छा नाही की मंडळीमध्ये मतभेद असावेत, मंडळीचे वेगवेगळे भाग असावेत. एकच मंडळी आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची. यहुदी मंडळी, विदेशी मंडळी असे मतभेद त्या ठिकाणी नाहीत. यहुदी येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर तो यहुदी म्हणून घेणे थांबवत नाही. म्हणून ते पौलाला म्हणतात, तू सुद्धा यहुदी आहेस. ह्याचा अर्थ त्याच्या मागची पार्श्वभूमी यहुदी आहे. त्यामुळेच यहुदी लोकांना ख्रिस्ताकरिता जिंकण्याची इच्छा पौलाची आहे. पौल म्हणतो, मी तसे करीन. म्हणून ते असे म्हणतात, जर तू यहुदी आहेस तर हे 4 यहुदी तुला विरोध करणार नाहीत. त्यांनी आपले मुंडन केले आहे आणि आता ते मंदिरात प्रवेश करीत आहेत. तुमची सुद्धा त्यांच्याबरोबर मंदिरात जाण्याची इच्छा आहे काय? पौलाने सांगितले, होय, माझी मंदिरात जाण्याची इच्छा आहे. पौलाने ही प्रतिज्ञा ह्यासाठी नाही केली श्रोतानो की त्याला तसे करण्याचा आदेश मिळाला होता. तरी सुद्धा तिथे जमलेल्या लोकांकरिता त्याने प्रतिज्ञा केली, कारण त्याला त्या लोकांना जिंकायचे होते.
श्रोत्यानो, बरेचदा लोकांकरिता आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. जरी त्या करण्याची आम्हाला आज्ञा नाही, तरी त्या लोकांना ख्रिस्ताकडे आणण्याकरिता आम्हाला असे पाऊल उचलावे लागते. 27 आणि 28 वचने सांगतात, ते 7 दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोक समुदायाला चिथविले आणि त्याच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा. आपले लोक नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्या विरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवितो तोच हा आहे. शिवाय ह्याने हेलेण्यास मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळविले आहे. श्रोत्यानो, आज सुद्धा जमाव अशाच प्रकारे तर्काच्या आधारावर आणि चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करीत असतो. 29 वचन पहा. त्यांनी इफिस्कर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते. त्याला पौलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती. ह्या ठिकाणी आम्हाला तो फरक जाणवतो. पॉल खरे पाहिले तर यहुदी होता. त्या संस्कृतीमध्ये वाढलेला होता. येरुशलेमेत आल्यानंतर तो मंदिरात गेला. हा एक जो त्रिफिम नावाचा होता, तो विदेशी नागरिक इफिस शहरातून आला होता. त्याचे परिवर्तन झाले होते. त्याचे परिवर्तन होण्यास पॉल हाच कारणीभूत होता. त्यामुळे त्रिफिम हा सुद्धा पॉलाबरोबर येरुशलेमेत आला होता. तरी त्याचा मंदिरात प्रवेश करण्याचा बेत नव्हता. त्याचप्रमाणे मंदिरातील इतर बाबतीतही गडबड किंवा गोंधळ करण्याचा त्याचा विचार नव्हता. तो त्याच्या पार्श्वभूमीचा भाग नव्हता. त्याला जर हवे असते तर तो पौलाबरोबर मंदिरात जाऊ शकला असता. कारण श्रोत्यानो, हेच आम्हाला कृपेमुळे मिळालेले स्वातंत्र्य आहे. पौलाला हे माहीत होते की त्याने केलेल्या नवसाचा त्याच्या तारणाशी काही संबंध नाही. यहुदी आणि विदेशी दोघांचेही तारण देवाच्या कृपेमुळे येशू ख्रिस्तात होते. पौलाचा नवस म्हणजे उपास आणि काही विशिष्ट खाद्यपदार्थ खावे हा त्याच्या पार्श्वभूमीचा भाग होता. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते श्रोत्यानो, ती म्हणजे तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तुमच्या शरीर प्रकृतीवर होतो. आमचे खाणे पिणे, आमचे भोजन आम्हाला देवाकडे आणू शकत नाही. आम्ही उपास करू किंवा ना करू, परंतु त्याच्यामुळे आमच्या शरीरावर थोडासा परिणाम तर होईल, परंतु आत्मिक जीवनामध्ये काहीच लाभ होणार नाही. 30 ते 32 वचने पहा, पुढे काय सांगतात. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद करण्यात आले. मग ते त्याला जीवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की सबंध येरुशलेमेत गडबड उडाली आहे. तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबिले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे लोकांच्या मनात असलेला कडवेपणा आणि द्वेष लोक प्रगट करीत आहेत. त्यांनी पौलाचा छळ आणि द्वेष ह्यासाठी केला की मोशेने जे नियम लावून दिले होते त्याचा मनुष्याच्या सार्वकालिक जीवनाशी काही संबंध नाही, हे पौल शिकवित होता. पौल आपल्या लोकांची रीत अवलंबून बरोबर तेच करीत होता, परंतु लोक त्याला समजू शकले नाहीत. आता 33 वचन पुढे सांगतं. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. मग हा कोण व ह्याने काय केले असे तो विचारू लागला. ह्या सरदाराला पौलाविषयी काहीच माहिती नव्हती. तो असे ओरडला नाही की अरे, हा तर पौल आहे, विदेशांकरिता सुवार्ता सांगणारा एक महान प्रेषित. तो त्या दृष्टिकोनातून पौलाला पाहत नव्हता. त्याला खरोखर श्रोत्यानो पौल कोण आहे हे माहीत नव्हते. त्याला असं वाटलं की पौलाने काहीतरी भयंकर असा गुन्हा केला आहे आणि म्हणून त्याने त्याला साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. 34 ते 36 वचने पहा काय सांगतात. तेव्हा लोकातून कोणी काही ओरडू लागले. ह्या गलबल्यामुळे त्याला खात्रीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. तो पायऱ्यांवर आला तेव्हा असे झाले की लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले, कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून त्याची वाट लावा असे ओरडत होता. सरदाराला जमावाकडून काहीही समजू शकले नाही, म्हणून त्याने पौलाला गढीत नेण्याची आज्ञा केली. 37 वचन. मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, मला आपल्याबरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल काय? तो म्हणाला, हेलेनी भाषा तुला येते काय? सरदाराला आश्चर्य वाटले. त्याला असे वाटले की आपण
एका गुन्हेगाराला साखळ्यांनी बांधलेले आहे. परंतु त्याला आढळले की हा मनुष्य तर ग्रीक भाषा फार उत्तम प्रकारे बोलतो. सरदाराला ही गोष्ट समजली, कारण तो सुद्धा परदेशातून आलेला एक दूत होता. 38 वचन सांगतं, मिस्राने थोड्या दिवसांमागे बंड उठवून ते 4,000 मारेकऱ्यास रानात नेले, तोच तू आहेस की नाही? सरदाराला वाटले की पॉल हा जमावाचा नेता आहे आणि जमावाला देशातून बाहेर नेणार आहे. 39 वचन, तेव्हा पौलाने म्हटले, मी किलिकियातील तारसरकर यहुदी आहे, हलक्या सलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करीतो की लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या. ह्या ठिकाणी पॉल मोठ्या हिमतेने त्याला म्हणत आहे की मला लोकांबरोबर बोलण्याची तुम्ही परवानगी द्या. 40 वचन, त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांस हाताने खुणाविले आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला. श्रोत्यानो, पॉल सरदाराबरोबर जरी ग्रीक भाषेत बोलला, परंतु जेव्हा तो यहुदी लोकांच्या बरोबर बोलत आहे त्यावेळेस तो त्यांच्या मातृभाषेत म्हणजे इब्री भाषेत बोलत आहे. आता आपण 22व्या अध्यायाकडे वळूया. 22व्या अध्यायाची पहिली 2 वचने सांगतात, बंधुजन हो व वडील मंडळीनो, मी जे आता तुम्हास प्रत्युत्तर करीतो ते ऐका. तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले, श्रोत्यानो, ह्या ठिकाणी ह्या जमावावर त्या भाषेचा प्रभाव आम्हाला दिसत आहे. 3 पासून आता पौलाचे भाषण आम्हाला पाहायला मिळते. तो म्हणतो, मी यहुदी आहे, माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहांत शिक्षा देऊन सुद्धा मी ह्या पंथाचा पाठलाग केला. त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडील वर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्यापासून बंधुजनास पत्रे घेऊन दिमिश्कास चाललो होतो, ह्यासाठी की जे तेथे होते त्यांनाही बांधून एरुश्लेमेत शासन करावयास आणावे. मग असे झाले की जाता जाता मी दमिश्काजवळ पोहोचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्या भोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि शौला, शौला, माझा छळ का करीतोस, अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ज्या नासोरी येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. श्रोत्यानो, ह्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, पौलाची आत्मिक पातळी उच्च दर्जाची होती. म्हणूनच अनेकांनी त्याला भावनिक होऊन सांगितले, तरीसुद्धा त्याने लोकांचे ऐकले नाही. आमची स्थिती मात्र अगदी या उलट आहे. आम्ही आमच्या हृदयाचे ऐकण्यापेक्षा आम्ही इतर लोक काय सांगतात ते ऐकतो आणि कृतीत आणतोही. परंतु आम्ही हे दुर्लक्ष करतो की देवाच्या योजना काय आहेत. आत्मिक होण्यापेक्षा आम्ही दैहिक, भावनिक होतो. आलेली संधी आम्ही गमावून बसतो. प्रियानो, आम्हाला बदलण्याची गरज आहे. अधिक आत्मिक होण्याची गरज आहे. आमचा देह अशक्त आहे, तरीसुद्धा प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येण्याची ही महान संधी तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, तू आज आमच्यासमोर दैहिकपण आणि आत्मिकपण या गोष्टी ठेवलेल्या आहेस. आज ज्यावेळेस आम्ही स्वतःकडे पाहतो प्रभूजी, आम्हाला दैहिकता त्याच्यामध्ये जास्त आढळते. परंतु तुझी इच्छा आहे की आमच्यामध्ये दैहिकता नसावी, तर आमच्यामध्ये ते आत्मिकपण यावं. होय बापा, आणि म्हणूनच आमचं सर्व अशक्तपण घेऊन आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्ही तुला विनंती करतो बापा, तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श तू आम्हाला कर.
की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनामधील प्रत्येक संधी, प्रत्येक क्षण हा केवळ तुझ्या गौरवासाठी आम्ही देऊ शकू. आणि यामधूनच प्रभूजी आमची आत्मीयता, ते आत्मिकपण आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.